नमस्कार मंडळी. आज आपण भरपूर पदर सुटलेली घडीची चपाती तयार करणार आहोत. बऱ्याचदा चपाती तयार करताना ती नरम राहते, पण जसजसा वेळ जातो तसतशी चपाती कडक होते किंवा कणिक मळून घेताना ती सुरुवातीला तर व्यवस्थित असते, पण नंतर जसजसा वेळ जातो कणिक सैलसर होते आणि पाहिजे तशा चपात्या त्या कणकेच्या तयार होत नाहीत. गहू कुठलाही असू द्या, जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने कणिक कशी मळून घ्यायची किंवा चपाती कशी भाजायची, तुम्ही जर ह्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही परफेक्ट अशी चपाती तयार कराल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात आधी कणिक आपण घेताना कणकेचं प्रमाणही महत्त्वाचं आहे. बघा, मी असं 5 बोटाची अशी एक मूठ तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये माझ्या हातात जेवढी कणिक मावेल मी तेवढी घेत आहे. म्हणजे मी 5 वेळा कणिक घेतलेली आहे. मला 5 चपात्या इथे तयार करायच्या आहेत. किंवा एक सोपी दुसरी पद्धत सांगते. याचे तुम्ही 5 भाग करून घ्या. बघा, असा भाग तयार केल्यानंतर आपल्या 5 बोटात जेवढं म्हणजे कणिक मावेल तेवढा भाग तयार करायचा, म्हणजे बरोबर एक चपाती तयार होते. किंवा वाटीचंही प्रमाण घेऊ शकता. एका वाटीत जेवढी कणिक बसेल तेवढी घ्यायची. एका वाटीमध्ये 2 चपात्या आरामात होतात. तसंही प्रमाण घेऊ शकता. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. चपाती खाण्यासाठी रुचकर लागण्यासाठी यात मीठ टाकणं खूप गरजेचं आहे. तर मिठाचं प्रमाण फारच कमी असं घेऊ नका. तर इथे 5 चपातीसाठी मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे, म्हणजे चपाती रुचकर लागते. मीठ एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक भिजवत असताना आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? चपाती इथे लगेच करायची असेल तर तुम्हाला इथे कणिक जास्त सैलसर अशी तुम्ही भिजवून घेऊ नका. आणि तुम्हाला कणिक मुरण्यासाठी 5 ते 10 मिनटं तुमच्याकडे वेळ असेल तर मग इथे तुम्ही कणिक थोडी घट्टसर अशी भिजवून घेऊ शकता. आता बघा, आपण यामध्ये एकदमच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकत जायचं. असं केल्यामुळे कणिक सैलसर अशी तयार होत नाही. जास्तच सैलसर अशी कणिक भिजवून घेतली तर ती कणिक व्यवस्थित अशी भिजल्या जात नाही आणि तिच्या चपात्या पाहिजे तशा तयारही होत नाही. त्यासाठी सुरुवातीलाच जास्त सैलसर अशी कणिक तयार करून घेऊ नका. बघा, मी परत यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं. आता ही कणिक बघा, जास्त सैलसरही नाही किंवा जास्त घट्ट अशीही नाही. तर ही अशी कणिक सुरुवातीला आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता मी लगेच तुम्हाला इथे चपात्या करणं दाखवणार आहे. म्हणजे मी कणिक मुरण्यासाठी अजिबातही ठेवणार नाही. म्हणजे ज्या जॉब करणाऱ्या महिला असतील आणि किंवा बघा, एखाद्या वेळी शाळेच्या डब्याचीही घाई असते, तर तुम्ही अशा पद्धतीची कणिक जर तयार करून घेतली तर अगदी लगेचच तुम्ही चपाती इथे करायला घेऊ शकता. तर बघा, मी कणिक भिजवून घेतल्यानंतरही अगदी तिला बघा 5 मिनटं चांगलं तिंबून घेतलेलं आहे. तर इथे बघा, ही कणिक आपली तयार करून झालेली आहे. आता तुम्ही या कणकेच्या लगेचच चपात्या तयार करायला घेऊ शकता. बऱ्याचदा चपात्या करताना तिचे काठ जे असतात किंवा कडेचा भाग असतो तो चिरला जातो. तर तसं इथे अजिबातही होणार नाही. त्यासाठी ही कणिक 5 मिनटं तिंबून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे आता आपण याच्या लगेच चपात्या करायला घेणार आहोत. तर इथे आता सर्वात आधी चपातीसाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला चपात्या तयार करता येतील. तर इथे आपण चपातीला लावण्यासाठी तेलही एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण लगेचच चपाती तयार करायला घेणार आहोत. तर इथे आपण जी कणिक भिजवून घेतलेली होती त्यामधला पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा. तर अगदी मी पोटाला फक्त थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण यातला पाहिजे तेवढा गोळा काढून घेणार आहोत. तर इथे आपण आता चपात्या तयार करू. इथे आपण कणिक अजिबातही मुरण्यासाठी ठेवलेली नाही. घाईच्या वेळेत जर तुम्हाला झटपट अशा चपात्या तयार करायच्या असतील तर या पद्धतीची कणिक तुम्ही भिजवून घेऊ शकता. आणि इथे आपण कणिक भिजवताना अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही. आता आपण घेतलेल्या कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आणि इथे आपण एकदा याला पीठ लावून घेणार आहोत. त्यानंतर याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि ही घडीची चपाती आपण तयार करणार आहोत. बऱ्याचदा घडीची चपाती आपण तयार केल्यानंतरही सुरुवातीला तर चपाती नरम राहते, पण जसा वेळ जातो तसतशी चपाती कडक व्हायला सुरुवात होते. तर असं का होतं? जर कणिक इथे तुम्ही व्यवस्थित अशी भिजवून घेतली तर तुमची चपाती अजिबातही कडक होत नाही. चपाती भाजतानाही आपल्याला गॅसची स्पीड लक्षात ठेवायची आहे. तर ते पुढे सांगणारच आहे. तर बघा, याला घडी घालून मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता
आपल्याला याची चपाती तयार करून घ्यायची। बऱ्याच जणांना अशा त्रिकोणी आपण जी घडी तयार केलेली आहे, तर या घडीच्या चपात्या गोल तयार होत नाहीत। तर का होत नाहीत? तर बघा, आता याच घडीची चपाती आपण गोल तयार करणार आहोत। तर त्यासाठी याचं जे टोक आहे ते आपल्याला सर्वात आधी लाटून घ्यायचं आहे, म्हणजे चपाती व्यवस्थित गोल असा आकार घेते। तर जे टोकं आहेत, तर या बघा, जो त्रिकोण आपण तयार केलेला होता त्याची टोकं लाटून घ्यायची, म्हणजे बरोबर बघा चपाती गोल आकार घ्यायला सुरुवात होते। आणि चपाती मध्यभागी जास्त न लाटता अशी कडेने आपल्याला लाटून घ्यायची आहे, म्हणजे चपाती मध्यभागी पातळ आणि कडेने जाड जर असेल तर ती खायला व्यवस्थित अशी लागत नाही आणि जो कडेचा भाग आहे तो कच्चाच राहतो। त्यासाठी चपाती एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे। आणि बघा, ही चपाती लाटून तयार झालेली आहे आणि अजिबातही आपण पिठूळ अशी ही चपाती केलेली नाही, म्हणजे याला जास्तीचं पीठ आपण अजिबातही लावलेलं नाही। आता ही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे। त्यासाठी बघा, तवा आधीच गरम करून घेतलेला आहे। यावर हलकंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे। तवा लोखंडीच तवा इथे वापरलेला आहे। तर इथे चपाती टाकल्यानंतर गॅसची स्पीड आपल्याला लगेचच मोठी करायची आहे आणि सुरुवातीला चपाती टाकण्याच्या आधी तवा चांगला कडकडीत गरम असायला हवा। आता चपाती अशी वातड होऊ नये किंवा ती थोड्या वेळानंतर का अशी कडक होते, त्यासाठी बघा, चपाती भाजताना आपल्याला ती चपाती गॅसच्या मोठ्या स्पीडवरच भाजायची आहे। अजिबातही कुठे गॅसची स्पीड आपल्याला कमी करायची नाही। त्यामुळे चपाती अजिबातही दिवसभर जरी राहिली तरी कडक होत नाही। तर बघा, आता ही चपाती बघा कशी फुलायला सुरुवात झालेली आहे। आता ही आपण पलटवून घेणार आहोत आणि सुरुवातीलाच बघा, आपण कडेनेच चपाती ही भाजून घेत आहोत, त्यामुळे मध्यभागी तर चपाती सहज भाजल्या जाते। फक्त कडेचा जो भाग आहे तो आपला कच्चा राहायला नको। मी याआधी हा चपातीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की चपाती इथे कच्चीच राहिलेली आहे। पण बघा, चपाती भाजण्याच्या 2 पद्धती आहेत। काही ठिकाणी चपाती भाजताना त्यावर हलकेसे डाग पडू दिले जातात किंवा बऱ्याच ठिकाणी चपातीला डाग न पडताही ती भाजली जाते। तर बघा, इथे ही चपाती आपली बघा टम्म अशी फुलल्या गेलेली आहे। चपाती भाजताना मी अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही, फक्त तव्यावर सुरुवातीला थोडं तेल लावून घेतलेलं होतं तेवढंच। आणि बघा, ही चपाती आपली भाजून तयार झालेली आहे। आता दुसरी एक चपाती परत तुम्हाला मी लाटून दाखवते। तर बघा, इथे परत गोळा घेतलेला आहे मी आणि आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि परत याची आपल्याला त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे। तर बऱ्याच ठिकाणी बघा, वेगवेगळ्या पद्धती आहेत चपाती करण्याच्या, पण मी याच पद्धतीने घरी रोज चपात्या करते। तर बघा, इथे आपण ही त्रिकोणी घडी घालून घेतलेली आहे आणि आता परत एकदा याला आपण पीठ लावणार आहोत। चपातीला पीठही फार जास्त असं लावायचं नाही, कारण चपाती भाजताना ते पीठ जळतं तव्यावर आणि मग चपाती जी आहे ती काळपट अशी तयार होते। त्यासाठी जास्तीचं पीठ असं चपातीला अजिबातही लावायचं नाही। तर इथे बघा, जी आपण कणिक भिजवून घेतलेली होती ती किती व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहे, म्हणजे चपाती अगदी सहज लांबली जात आहे आणि कडेचा भाग अजिबातही चिरला जात नाही। परत ही दुसरी चपाती आपण तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि ही चपाती आपण भाजून घेणार आहोत। तर इथे बघा, तवा आपला व्यवस्थित असा गरम होता। तर ही चपाती टाकल्यानंतर मी लगेचच गॅसची स्पीड वाढवलेली आहे आणि ही चपाती आपल्याला यावर जास्त अशी मी काळपट डाग पडू दिलेले नाहीत। पण आता बघा, प्रत्येक ठिकाणच्या चपाती भाजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यानुसार तयार करून घ्यायची। आणि ही चपातीसुद्धा बघा आता आपली फुलायला सुरुवात झालेली आहे। तर इथे आता तुम्हाला मी फुलकासुद्धा तयार करून दाखवणार आहे। बऱ्याचदा फुलकाही कडक होतो आणि इथे तव्यावरच मी तुम्हाला तो करून दाखवणार आहे। तर इथे बघा, कडेने ही चपातीही मी भाजून घेतलेली आहे आणि आपली दुसरी चपातीही तयार झालेली आहे। आता एक लहान गोळा मी काढून घेतलेला आहे आणि याला आपल्याला तेल लावायचं नाही। आता फुलका जर लगेच खाणार असाल तर तुम्ही थोडा पातळ तो लाटून घेतला तर चालेल, पण फुलका जर तुम्हाला इथे ठेवायचा असेल बराच वेळ तर तो जास्त पातळ असा लाटायचा नाही, त्यामुळे तो कडक तयार होतो। तर इथे याला जो गोळा घेतला त्याला मी पीठ लावून घेतलं आणि आता आपल्याला याचा फुलका तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघा, जास्त पातळ असा आपल्याला हा फुलका तयार करायचा नाही आणि फुलका इथे मी भाजल्यावर याला तेल अजिबातही लावणार नाही। तर इथे बघा, कडेने पूर्ण लाटून घेतलेला आहे मी
आणि जास्त मोठा असा हा तयार करायचा नाही. आता फुलका आपण भाजून घेणार आहोत. तर फुलका भाजताना मी अजिबातही तव्यावर तेल टाकलेलं नाही. आता फुलका भाजताना जो सुरुवातीचा आता भाग आपण तव्याखालचा आहे तो लगेच पलटवून घेणार आहोत. तो भाग कडक होऊ द्यायचा नाही आपल्याला. आणि आता हा जो तव्यावर भाग आहे आपला फुलक्याचा, तो मात्र आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. एखादा कापड घ्यायचा कॉटनचा असा आणि त्या कापडाने आपल्याला फुलक्याच्या सर्व कडा भाजून घ्यायच्या आहेत. आणि आता हा फुलका आपण पलटवून घेणार आहोत. तर आता ही दुसरी बाजू आपल्याला अशीच कापडाने थोडा हलकासा दाब देऊन भाजून घ्यायची आहे, म्हणजे कडा व्यवस्थित अशा भाजल्या जातात. आणि बघा हा फुलकाही आपला फुलायला सुरुवात झालेली आहे. तर इथे बघा असे गरमागरम फुलके तयार करायचे. तर बघा आता इथे आपण अजिबातही तेल लावलेलं नाही किंवा डायरेक्ट गॅसवर भाजण्यापेक्षा असा तव्यावर तुम्ही भाजून घेऊ शकता. तर इथे फुलकासुद्धा आपला तयार झालेला आहे आणि चपात्यासुद्धा मी आधीच करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या चपात्या आणि फुलका देखील तयार झालेला आहे. तर असे अजिबातही तुम्ही तेला तुपाचा जर जास्तीचा वापर करत नसाल तर या पद्धतीचे फुलके नक्की करून बघा. म्हणजे कमीत कमी इथे तेलाचा मी वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे आता बघा आपल्या चपात्या तयार झालेल्या आहेत आणि फुलकासुद्धा तुम्हाला दाखवते. इथे मला म्हणजे पूर्ण तयारी झाल्यानंतर मी 10 मिनटानंतर हे शूट केलेलं आहे. तर इथे बघा तुम्हाला इथे मी जवळून दाखवते. आपला जो फुलका होता तो अजूनही बघा नरमच आहे, अजिबातही कडक झालेला नाही. तर इथे हातावर सुद्धा तुम्हाला चुरगळून दाखवते असा बघा मी. तर आहे का अजिबातही वातळ असा झालेला किंवा कडक झालेला. तर आता तुम्हाला चपातीही बघा, चपातीला कसे पदर सुटलेले आहेत तेही एकदा दाखवते. आणि बघा चपातीही किती आपली मऊ लुसलुशीत अशी आहे, अजिबातही कडक झालेली नाही. तर बघा चपातीला किती छान असे पदर सुटल्या गेलेले आहेत. अशी चपाती दिवसभर जरी राहिली तरी अजिबातही कडक होत नाही. आणि फुलकाही बघा इथे आपण अजिबातही कुठे तेल तुपाचा वापर केलेला नाही, तरी अगदी फुलकाही आपला नरम तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा चपातीचा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ खरंच उपयुक्त वाटला का? जर उपयुक्त वाटला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून एक लाईक करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.